रामकृष्ण हरी। मी अनंत महाराज कांडके, अर्थातच अनंत महाराज कांडके या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्र हो, आपण आज अशा ठिकाणी आहोत की परतूर या तालुक्यातील आणि जालना जिल्ह्यातील आपल्या परिसरातील जालना परिसरातील प्रसिद्ध असणारे आष्टी परिसरातील प्रसिद्ध असणारे लक्ष्मण महाराज यांच्या पावनभूमीमध्ये आपण या ठिकाणी आहोत। लक्ष्मण महाराजांनी अतिशय हाल अपेष्टा सहन करून आसपासच्या 20 ते 25 खेड्यामध्ये स्वतः पायी फिरून समाज प्रबोधनाचं त्यांनी काम केलं, शिवलिंगासाठी काम केलं, तपश्चर्यासाठी काम केलं। वेगवेगळ्या भावनेतून त्यांनी आपली शिष्य मंडळी जमली आणि आज या कार्यक्रमाचं 3 वर्ष आहे। खरंच आम्हाला आज लक्ष्मण महाराज यांच्या पावनभूमीमध्ये येता आलं आणि त्यांचं दर्शन घेऊन, त्यांची आहुती घेऊन, त्यांच्या समाधीचं दर्शन घेऊन तिथं महाप्रसादही घेण्यात आला आणि एक खूप आनंद वाटला। जीवनामध्ये जगा आणि जगू द्याचा संदेश दिला। मित्र हो, माणसाच्या जीवनामध्ये अनेक संकट येतात, त्या संकटाचा सामना प्रत्येक व्यक्तीला करावा लागतो, परंतु या महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणल्याप्रमाणे हे संत आहेत म्हणून अन्नदान होत आहे। आजच्या पिढीला अन्नदान होणे ही खूप काळाची गरज आहे, कारण जोपर्यंत या संतांच्या वाणीतून, संतांच्या मुखातून, समाजकार्यातून, शिष्यमंडळीच्या सहकार्यातून अतिशय योगदान हे चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे। कार्यक्रमाचं 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत। आमच्या या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा आहेत। कार्यक्रम हा शतकरोत्तर पिढ्यानं पिढ्या हा चालू राहावा। कमी वयामध्ये अतिशय चांगल्या गादीवर बसणाऱ्या महाराजांनी, शिवाचार्य महाराजांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। आष्टी परिसरातील, शिलू परिसरातील, मानवत, पात्री, शिलू, माजलगाव या परिसरातील भरपूर शिष्यमंडळी या ठिकाणी आलेली आहे। आपापल्या योगदानातून त्यांनी सहकार्य केल्यामुळं हा 3 दिवसीय कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं चाललेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी लक्ष्मण महाराज आध्यात्मिक गुरुकुल या संस्थेमधून अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि पुढील शिवाचार्य म्हणून चांगल्या पद्धतीनं अभ्यास करत आहेत। ही खूप काळाची गरज आहे। पुढील वाटचालीसाठी, कार्यक्रमासाठी लक्ष्मण महाराज मठ संस्थान यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा। रामकृष्ण हरी।